साहेबांचं या राजकारणातलं योगदान खूप मोठं आहे. त्यांचा अनुभवही प्रदीर्घ आहे आणि विशेष करून गेली 10 वर्ष केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये उत्तम कार्यक्षम देशभरामध्ये नॅशनल हायवेचं जाळं उभारणारे एक मंत्री म्हणून त्यांच्याकडे सगळेजण आदराने पाहतात. ती जी मतं व्यक्त करतात ती त्यांची वेगवेगळ्या आलेल्या अनुभवातून ते मतं त्या ठिकाणी व्यक्त करत असतात. ईव्हीएम नाही तर बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा, तुम्ही 300 नाही तर 500 पार जाऊन दाखवा, आमचे चॅलेंज आहे. एक असं आहे की याच ईव्हीएमवरती 2019 सालामध्ये शिवसेनेचे म्हणजे त्यावेळेच्या एकत्रित शिवसेनेचे 18पेक्षा जास्ती खासदार निवडून आले. 2014ला सुद्धा आले. ज्यावेळेला यश मिळतं त्यावेळेला मग यांच्या गुणवत्तेवरती आणि ज्यावेळेला अपयश पदरी पडतं लोक नाकारतात त्यावेळेला ईव्हीएमवरती दोष. आज एकमेव फंडा संजय राऊतांच्या या उद्गारामध्ये आहे. त्यापेक्षा वेगळं काही नाही. नैराश्य आलंय. 3 राज्याचे कौल असं म्हणत होते की 3ही राज्यामध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल. छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश. पण या 3ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाने केवळ बहुमत मिळवलं नाही, 2/3 बहुमत त्या ठिकाणी मिळवून तिथल्या जनतेने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब केलेला आहे. कसं बघताय त्या टीकेकडे? छोट्या माणसांच्या टीकेकडे मी लक्ष देत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.